शारदाताईंच्या कानात त्यांचा नातू बंटी रडत असल्याचा आवाज येत होता. तरी पण त्या फोनवर त्यांच्या बहिणीसोबत बोलण्यात मग्न होत्या. त्या त्यांच्या बहिणीला म्हणाल्या, काय सांगू ताई तुला, बघ ना दुपारच्या 2 वाजले आहेत. मी सुनबाईला 4 वेळा आवाज दिला की मला आणि तुझ्या नंदेला भूक लागली आहे, जेवायला वाढ. पण अजूनपर्यंत महाराणी खोलीतून बाहेर आली नाही. सुनबाई तर काहीच कामाची नाही. त्याचवेळी मनीषा एका हातात तिचं लहान बाळ बंटी आणि दुसऱ्या हातात सासूसाठी जेवणाचं ताट घेऊन सासूच्या खोलीकडे येत होती. सासूचं बोलणं ऐकून ती हैराण झाली आणि विचार करायला लागली की माझ्या लहान मुलाला सांभाळत घरातली सगळी कामं मलाच करायला लागतात. घरात सासू आणि नणंद असून पण नाही कोणी माझ्या मुलाला सांभाळत आहे आणि नाही कोणी मला घरातल्या कामात थोडीशी मदत करत आहे. तरी पण सासूबाई माझीच तक्रार करत आहेत की त्यांची सून काहीच कामाची नाही. तिच्या डोळ्यात पाणी आलं. तरी पण ती काही न बोलता ताट घेऊन सासूच्या खोलीत गेली. सुनेला बघून शारदाताईंनी लगेच फोन कट केला आणि सुनेला टोमणा मारत म्हणाल्या, आला का महाराणी, मिळाला का तुम्हाला वेळ? घरात सून आणून पण काहीच फायदा झाला नाही, जी वेळेवर जेवायला सुद्धा देत नाही. तेवढ्यात तिची नणंद स्वाती पण दारात येऊन उभी राहिली आणि म्हणाली, वहिनी, मला कधी जेवायला देणार आहेस? कधीपासून भूक लागली आहे. नंदेचं बोलणं ऐकून आता मनीषाची सहन करण्याची सीमा संपली. यावेळी ती पण गप्प बसली नाही आणि ती रागात म्हणाली, स्वातीताई, तुम्ही एवढ्या पण लहान नाही की तुम्ही तुमच्यासाठी हाताने ताट वाढून घेऊ शकत नाही. बनवलेलं जेवण ताटात वाढून घेण्यासाठी माझी वाट बघायची गरज नाही. तुम्हाला माहीत आहे ना की बंटी तापाने भाजत आहे, त्यामुळे चिडचिड करत आहे. अशा वेळी पण तुम्हाला फक्त तुमच्या खाण्यापिण्याचीच पडली आहे. स्वाती म्हणाली, मग मी तुझ्या मुलासाठी उपाशी राहिली म्हणून काय त्याचा ताप कमी होणार आहे का? तू माझ्याशी असं का बोलत आहेस वहिनी? तेव्हा मनीषा कठोर शब्दात म्हणाली, मी तुम्हाला अजिबात ताट वाढून देणार नाही. तुम्ही आत्ताच्या आत्ता किचनमध्ये जा आणि तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी ताट वाढून घेऊन या. आपण दोघी जेवण करूया. स्वाती म्हणाली, मी दुसऱ्या कुणासाठी ताट वाढून आणणार नाही. वहिनी, ही सगळी तुझी कामं आहेत, माझी नाही. जर तू मला जेवायला दिलं नाहीस तर मी जेवणार नाही, दिवसभर उपाशी राहीन. असं म्हणत ती रागात पाय आपटत तिथून निघून गेली. इकडे शारदाताई तोंडात घास घालत म्हणाल्या, सुनबाई, आजकाल तुझी खूपच हिंमत वाढली आहे. तुला काय वाटतं की मुलाचे निमित्त करून तू घरातल्या कामापासून वाचू शकतेस? आत्ताच्या आत्ता किचनमध्ये जा आणि तुझ्या नंदेसाठी ताट वाढून घेऊन ये. मनीषा म्हणाली, सासूबाई, तुम्हाला माझे प्रॉब्लेम दिसत नाहीत का? मी प्रत्येक वेळी तर घरातली कामं करायला नकार देत नाही. आज बंटी खूप रडत आहे म्हणून तर मी थोडीशी मदत करायला बोलत आहे. तुम्ही माझ्या मुलाला सांभाळू शकत नाही तर कमीत कमी जेवण तरी स्वतःच्या हाताने वाढून घेऊन खाऊ शकता ना? आणि हो, स्वातीताईंना पण घरातल्या कामाची थोडीशी सवय असू द्या. नाहीतर उद्या त्यांचे लग्न झाल्यावर जर त्यांना तुमच्यासारखी सासू मिळाली तर? असं म्हणत ती तिच्या मुलाला घेऊन तिथून बाहेर निघून आली. मनीषा गेल्यानंतर शारदाताई बडबड करत म्हणाल्या, माझ्यासारखी सासू? याचा काय अर्थ आहे? मी खरंच एवढी वाईट सासू आहे का? आज तर मी तिला चांगलाच धडा शिकवणार आहे. त्यांचं जेवण झाल्यानंतर त्याने लगेच त्यांच्या मुलाला महेशला फोन करून सगळं काही सांगितलं. महेश ऑफिसमध्ये महत्त्वाचं काम करत होता. तो अगोदरच टेन्शनमध्ये होता आणि त्यात बायकोची तक्रार करायला आईचा फोन आल्यानंतर तर तो अजूनच जास्त भडकला. तो रागात आईला म्हणाला, आई, मी घरी आल्यावर या विषयावर बोलतो. असं म्हणत त्याने फोन कट केला. दिवसभर तो कामात व्यस्त होता. संध्याकाळ जरा कामातून मोकळा झाल्यानंतर त्याने मनीषाला फोन केला आणि बोलता बोलता आईने बोललेला विषय काढला की आज घरात काही झालं होतं का? आईचा फोन आला होता. ती तुझी खूपच तक्रार करत होती. मनीषाच्या मनात अगोदरच खूप गोष्टी साठलेल्या होत्या. मग ती पण रागात म्हणाली, मी तुमच्या बहिणीला मला पण ताट वाढवून आणायला सांगितलं तर तिने स्पष्ट नकार दिला. तिने माझ्या भुकेची जरा पण काळजी केली नाही. मला तर असं वाटतं की ती पण माझ्यासाठी ताट घेऊन येईल. मग शेवटी नाईलाजाने मलाच माझं ताट घेऊन खायला लागलं. माहीत नाही दुपारपासून त्या कुठे गायब झाल्या आहेत. महेश म्हणाला, ठीक आहे, तू काळजी करू नकोस. आज त्यांना मी चांगलाच धडा शिकवतो. तू एक काम कर, मी जसं सांगतो अगदी तसंच कर. त्यानंतर त्याने बायकोला सगळं समजावून सांगितलं.
रात्रीचे 8 वाजले होते, पण महेश अजून कामावरून घरी परत आला नव्हता. रोज तर तो 6 वाजता घरी येत असायचा. इकडे स्वाती दुपारी जेवणासाठी बाहेर गेली होती. त्यानंतर ती तिच्या मैत्रिणीसोबत खरेदी करायला गेली. ती रात्री 7 वाजता घरी परत आली. घरी आल्यावर तिने बघितलं की तिच्या वहिनीने चहा पण बनवला नव्हता. ती सरळ तिच्या आईच्या खोलीत गेली आणि वहिनीची चुगली करत म्हणाली, बघ नाही, वहिनीने साधा चहा पण बनवला नाही. शारदाताई म्हणाल्या, जरा कळ काढ स्वाती, तुझ्या दादाला घरी येऊ दे. आज मी त्याला सुनबाईबद्दल खूप भडकवलं आहे आणि आज जेव्हा तो स्वतःच्या डोळ्यांनी बायकोची हकीकत बघेल की सुनबाईने चहा पण बनवला नाही, तर तो तिच्यावर खूप रागवेल. आपल्याला फक्त थोडीशी वाट बघायची आहे. तोपर्यंत तू हे बिस्किट आणि फरसाण खा. मग त्या दोघी मायालेकी मिळून टी व्ही बघत बिस्किट आणि फरसाण खायला लागल्या. त्या दोघी आतुर होऊन महेशची यायची वाट बघत होत्या की घरी आल्यावर तो बायकोशी भांडण करेल, तिच्यावर ओरडेल. मग ते बघायला किती मजा येईल. पण आता बघता बघता रात्रीचे 8 वाजले होते, पण महेश अजून घरी आला नव्हता आणि सुनबाई पण तिच्या खोलीतून बाहेर आली नव्हती. आता तर शारदाताईंची सहन करण्याची सीमा संपत चालली होती. त्या विचार करायला लागल्या की महेश कधी घरी परत येईल आणि मग त्यानंतर कधी जेवण बनवून तयार होईल. मग आम्ही लोक कधी जेवणार आहोत. आता हळूहळू त्यांना खूप जोरात भूक लागायला लागली होती. मग त्या स्वातीला घेऊन सुनेच्या खोलीत फणफणत आत घुसल्या. त्याने बघितलं की मनीषा मुलाच्या डोक्यावर थंड पाण्याच्या पट्टे ठेवत होती. ते बघून शारदाताई म्हणाल्या, सुनबाई, तुझ्या मुलाचे तापाचे नाटक अजून संपले नाही का? आता हे नाटक इथेच संपवून टाक आणि किचनमध्ये जाऊन सुनेचं कर्तव्य पार पाड. चांगली आई असल्याचं सोंग छान पार पाडले असतो. मनीषा म्हणाली, सासूबाई, जेवण तर तुम्ही पण बनवू शकता ना. स्वातीताईंना जेवण बनवायला तुम्ही शिकवलं नाही का? आज ना उद्या त्यांचं लग्न होईल. मग सासरी गेल्यावर काय सासूला जेवण बनवायला लावणार आहेत का? हे ऐकून तिची सासू म्हणाली, तुझ्यासारखी कामचुकार सून नाही बनणार ती. ती तिच्या सासरी सगळी जबाबदारी मन लावून पार पाडेल. माझ्या मुलीला मध्ये आणण्याची काहीच गरज नाही. या घरची तू सून आहेस, तू तुझी कर्तव्ये पार पाड. माझ्या मुलीकडून जेवण बनवायची अपेक्षा का करत आहेस? मनीषा म्हणाली, मला माहीत आहे की तुमची मुलगी एक जबाबदार सून बनेल, पण कधी कधी सुनेला पण बाळाला सांभाळून घेण्याच्या नादात जेवण बनवण्यासाठी वेळ मिळत नाही. तेव्हा काय स्वातीताई ही अपेक्षा करणार नाहीत का की त्यांची सासू किंवा नणंद त्यांची थोडीशी मदत करतील? तिची सासू रागात ओरडत म्हणाली, माझ्या मुलीच्या सासरी काय होईल याची कारणं सांगून तू तुझ्या कामापासून वाचू शकणार नाहीस. त्यांचा आरडाओरडा ऐकून बंटी उठून जोरात रडायला लागला. मग मनीषा खूप चिडली आणि म्हणाली, तुम्हाला दिसले नाही का बंटी झोपला होता? तुम्ही त्याला परत उठवले. आता तुम्हीच त्याला सांभाळा. जर तुम्ही त्याला घेतलेत तरच मी जेवण बनवू शकते. तिची सासू म्हणाली, तुझं पोरगं कसं सांभाळायचं तुझं तू बघून घे आणि जेवण पण तूच बनवायचं आहेस. तोपर्यंत दारावरची बेल वाजली. तशी स्वाती पळत दार उघडायला गेली. समोर भावाला बघून ती जोरात ओरडत म्हणाली, आई, दादा आला आहे बघ. तसे शारदाताई पटकन हॉलमध्ये आल्या आणि मुलाकडे तक्रार करत म्हणाल्या, बघ रे महेश, रात्रीचे 9 वाजले तरी तुझ्या बायकोने अजून रात्रीचं जेवण पण बनवलं नाही. आम्ही लोक कधीपासून उपाशी बसलो आहोत. तेव्हा महेश म्हणाला, मग आई, तुला कोणी सांगितलं होतं उपाशी बसायला? स्वातीला मदतीला घेऊन तू पण जेवण बनवू शकले असतीस ना. जोपर्यंत माझी बायको या घरात सून बनवून आली नव्हती तेव्हा तर तुम्ही दोघी मिळूनच तर घरातली सगळी कामं करत होतात ना. मग आता जरा तिला जेवण बनवायला वेळ मिळाला नाही तर तुम्ही दोघी जेवण का बनवू शकत नाही? हे ऐकून शारदांचा चेहरा रागाने लाल झाला आणि त्या म्हणाल्या, हे तू काय फालतू बोलत आहेस? या घरची सून असताना आम्ही का म्हणून जेवण बनवायचं? तेव्हा महेश म्हणाला, आई, तसंही माझ्या बायकोला तर घरातलं काहीच काम करता येत नाही ना. मग तू तिच्याकडून एवढ्या अपेक्षा का करत आहेस? ती तर फक्त जेवणच बनवत असते. तुला जेवण थोडीच वाढून देते. तुम्ही लोकांनी आत्तापर्यंत जेवण बनवून ठेवायला हवं होतं. मग आरामात बसून तू तुझ्या नातेवाईकांसोबत सोन्याच्या चुगल्या करायला मोकळी झाली असतीस. तुला चुगल्या करायला अजून एक मुद्दा मिळाला असता की आज माझ्या सुनेने जेवण बनवलं नाही, तिला तर काहीच करता येत नाही. हे ऐकून शारदाताई फणफणत मुलाकडे बघायला लागल्या आणि म्हणाल्या,
मी फोनवर कुणाशी काय बोलते ते सगळं तुला कसं काय समजतं? का तुम्ही लोक माझ्यावर पाळत ठेवत आहात का? महेश हसायला लागला आणि म्हणाला, याचा अर्थ तुला हे मान्य आहे की तू माझ्या बायकोच्या चुगल्या करत असतेस. हे ऐकून शारदाताई थोड्याशा गडबडल्या. महेश एकदम शांततेत म्हणाला, आई, जर तुम्ही लोक आयतं बनवलेलं जेवणसुद्धा स्वतःच्या हाताने वाढून घेऊ शकत नाही, तर कुठल्या अधिकाराने फोनवर सुनेच्या तक्रारी करत असतेस की तुझ्या सुनेला काहीच काम येत नाही? सून तर तुझी सगळी छोटी छोटी कामं पण स्वतः तू न सांगता करत असतेस आणि तुम्ही दोघी दिवसभर नुसते आराम करत असता. जोपर्यंत बाळ झालं नव्हतं तोपर्यंत ती तुमची सगळी कामं न सांगता करत होती. पण आता तिच्यावर अजून एक जबाबदारी आहे. मग जर तिने एखादं काम नाही केलं तर ते काम तुम्ही करू शकता ना? नाहीतर तुम्ही बाळाला सांभाळले असते तर तिने घरातली कामं केली असती. जर सगळी जबाबदारी सुनेवर टाकली तर खरंच ती काहीच करू शकणार नाही. जर ती आजारी पडली तर मग तुम्ही करत बसा घरातली सगळी कामं. कारण जर ती आजारी पडली तर मी तिला आराम करायला माहेरी पाठवून देणार आहे. कारण तुमचे रंगरूप बघून मला नाही वाटत की तिला इथे जरा पण आराम करायला मिळेल. नाहीतर तू मला सांग, तुला जर हवे असेल तर बंटी थोडा मोठा होईपर्यंत मी तिला माहेरीच राहायला पाठवून देतो आणि मी स्वतः पण तिथेच राहायला जातो. तिथूनच कामावर जात जाईल. आता तर मुलाचं बोलणं ऐकून त्यांचा चेहरा पांढरा पडला. त्या म्हणाल्या, असं कसं महेश? आपल्या घरची सून माहेरी का म्हणून राहील? मी एक काम करते, बंटीला मी खेळवते आणि सूनबाई जेवण बनवेल. आणि स्वाती, तू पण जा आणि किचनमध्ये वहिनीला जरा मदत कर, म्हणजे लवकर जेवण बनवून तयार होईल. ते ऐकून महेश म्हणाला, असू दे आई, तू सुनेला मदत करायचा निर्णय घेतला आहेस, ही चांगली गोष्ट आहे. आता या सगळ्या गोष्टी उद्यापासून अंमलात आणा. आज जेवण मी बाहेरूनच घेऊन आलो आहे. मग चला सगळे एकत्र जेवायला बसूया. तेव्हा त्याची आई म्हणाली, अरे तू जेवण का वाढत आहेस? तू तर कामावरून थकून घरी आला आहेस ना? जा, हातपाय धुवून फ्रेश होऊन जेवायला ये. जेवण स्वाती वाढायला घेईल. त्यांनी मुलीला डोळ्याने इशारा केला तशी स्वातीने पुढे येऊन भावाच्या हातातून जेवणाचं पार्सल घेतलं आणि जेवण टेबलवर ठेवून किचनमधून प्लेट आणायला गेली. खोलीत बसलेली मनीषा पण आतून सगळं बोलणं ऐकत होती. ते ऐकून तिच्या मनाला खूप बरं वाटलं की तिच्या नवऱ्याने खूप समजूतदारपणे कुणाचेही मन न दुखवता त्यांच्या आईला आणि बहिणीला त्यांची चूक समजावून सांगितली. कारण नवऱ्याच्या सांगण्यावरूनच तर मनीषा नाही चहा बनवण्यासाठी आणि नाही जेवण बनवण्यासाठी तिच्या खोलीतून बाहेर आली होती. दुसऱ्या दिवसापासून शारदाताई त्यांच्या नातवाला सांभाळत होत्या आणि त्यासोबतच त्यांनी त्यांच्या मुलीला स्वातीला पण वहिनीला घरकामात थोडी मदत करायला सांगितली होती. कारण कुठे ना कुठे त्यांना हे जाणवलं होतं की आज ना उद्या स्वाती पण तिच्या सासरी जाणार आहे. ती पण अशीच अपेक्षा करेल की तिची सासू किंवा नणंद तिला तिच्या घरकामात मदत करतील. जर घरातला प्रत्येक सदस्य न सांगता एक दुसऱ्याची मदत करायला लागला तर घरातले वातावरण आनंदी आणि सुखाचे होईल, नाही का?